Hallelujah. हालेलुया. Let us all arise in the presence of God. सर्वजण प्रभूच्या सान्निध्यात उभे राहूया. Let us look to the Lord in prayer this time. प्रार्थना करूया. Lord, we come to your throne of grace this morning. प्रभू परमेश्वर, आज सकाळी आम्ही तुझ्या कृपेच्या राजसनाकडे येतो. And Lord, we submit our life one more time into your mighty hand. प्रभू, पुन्हा एकदा आमचं जीवन तुझ्या पराक्रमी हातामध्ये समर्पित करतो. Thank you, Jesus, for this wonderful opportunity that we are standing in your presence this morning. प्रभू येशू, आभार मानतो पुन्हा एकदा ही संधी दिली आज सकाळी तुझ्या उपस्थितीमध्ये उभे राहण्याची. Lord, help us to worship you in spirit and in truth. प्रभू, सहायता कर की आत्म्याने खरेपणाने तुझी उपासना भक्ती करण्याकरिता. Thank you, Lord, for your presence in the midst of us this प्रभू, तुझी morning. उपस्थिती आज सकाळी आमच्यामध्ये आभार मानतो. And we welcome you, Holy Spirit, in this place. पवित्र आत्मा, आम्ही या ठिकाणी तुझं स्वागत करतो. Let your will be done in our life, Father God. पिता परमेश्वर, आमच्या जीवनामध्ये तुझी इच्छा पूर्ण कर. To that extent, we submit everything and we surrender to you. व तितपत सर्व काही आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. Thank you, Jesus. तुझ्या अधीन Let's कर. open our mouth and speak to him this time. यावेळेस आपले मुख उघडूया, त्याच्याशी बोलूया. Let's allow Holy Spirit to work in your life. पवित्र आत्म्याला सांगूया, आमच्या जीवनात तू कार्य कर. Everyone, come on, look to the Lord. चला आपण सर्वजण प्रभूशी बोलूया, प्रार्थना करूया. Thank you, Jesus. Thank you, धन्यवाद Jesus. येशू. धन्यवाद Thank you, येशू. Lord, for your covering upon us. प्रभू, धन्यवाद देतो. Thank you, Jesus. रूहे पाक खुदावंद का तू जान जिस्म और रूह में तू बस जा.
आणि पवित्र आत्म्याला या ठिकाणी स्वागत करूया. The name of Jesus is above everything. येशूचं नाव सर्व नावांहून And श्रेष्ठ we are आहे. standing in the most high and the most holy place this morning. आज सकाळी परस्पराच्या आणि अति पवित्र स्थानामध्ये आपण उभे आहोत. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Just turn to your neighbor and say, I am blessed. तुझ्या बाजूच्या व्यक्तीला पाहून म्हणा की मी आशीर्वादित आहे. I am blessed. Many times you don't feel you're blessed, पुष्कळ वेळेस आपल्याला वाटत नाही की आपण आशीर्वादित आहोत. but God said that whatever you speak, it has power. देव म्हणतो जे काही तुम्ही बोलता त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. So when you start declaring that you're blessed, त्यास तुम्ही जाहीर करता की मी आशीर्वादित आहे, automatically you will become blessed. आपोआप तुम्ही आशीर्वादित होता. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Psalms 103 स्तोत्रसंहिता 103 says, bless the Lord, O my soul, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद and कर. everything that is within me. Bless his holy name. माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. And if we read further all the Psalms of 103, 103 स्तोत्र पुढे जर तुम्ही वाचलं, it says how blessed we are, how many blessings from above God has sent in our life. आणि किती आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद परमेश्वराने वरून दिलेले आहेत. So we will not keep quiet but give all the glory to his name. आपण गप्प बसणार नाही, परंतु त्याच्या नावाला सर्व गर्व So देणार this morning आहोत. all blessed people are going to give the best worship to the King of Kings and Lord of Lords. उत्तम आशीर्वादित लोक, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभूला उत्तम भक्ती Amen. देणार आहोत. Let's clap our hands. हालेलुया. टाळ्या वाजवूया. वही मेरे अधर्मों को क्षमा करता है, मेरे सब रोगों को चंगा करता है. Yes, Lord, thank you, God.
if we keep saying thank you, Jesus, it will not be enough. आपलं आयुष्यभर जर आपण प्रभू येशूला धन्यवाद म्हणत राहिलं तरी ते पुरेसं नाही. Do you agree with me? तुम्ही माझ्याबरोबर सहमत आहात का? Because all the blessings God has poured out in our life, it's wonderful. कारण सर्व देवाने आपल्या जीवनावरती आशीर्वादाची ओतणी केली ते अद्भुत आहे. Today morning's great blessing and the great miracle that we are alive and we are standing in His presence. आज सर्वात महान चमत्कार हा आहे की आपण जिवंत आहोत आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये उभे आहोत. Amen. Amen. All living people, can you raise your hands? सर्व जिवंत लोक आपले And हात give the वरती best करा. clap offering to God. टाळ्या वाजवून परमेश्वराला The King धन्यवाद of देऊया. Kings, राजांचा King of राजा, glory. गौरवी राजा, He is our creator. जो आपला निर्माण करता. And we are serving a mighty God this morning. असं काय आपण पराक्रमी देवाची सेवा करतो. So let's praise His name. या पवित्र नावाची स्तुती करूया. Let's clap. Amen. We will clap and praise the Lord. We will clap and praise the Lord. Let's clap and praise the Lord. What a mighty God we serve. Let's clap and praise the Lord. Let's clap and praise the Lord. Let's clap and praise the Lord. What a mighty God we serve. What a mighty God we serve. Everybody, what a mighty God we serve. What a mighty God we serve. What a mighty God we serve. We will sing and praise the Lord. Let's sing and praise the Lord. Let's sing and praise the Lord. What a mighty God we serve. Let's sing and praise the Lord. Let's sing and praise the Lord. Let's sing and praise the Lord. What a mighty God we serve. Give you our praise. For you are alone, our God. We give you our eyes, a living sacrifice. We offer unto you our best, surrender unto you nothing less. We give you our praise, for you are God. My life is in you, Lord. My strength is in you, Lord. My hope is in you, Lord. In you, it's in you. My life, let's declare it by faith. Lord, my strength, my hope is in you, God. My hope is in you, Lord. In you, it's in you. I'll praise you with all of my life. I'll praise you with all of my strength, with all of my life, with all of my strength. All of my hope is in you. My life is in you, Lord. My strength is in you, Lord. My hope is in you, Lord. In you, it's in you. My life is in you, Lord. My strength is in you, Lord. My hope is in you, Lord. In you, it's in you. In you, it's in you. In you, it's in you. We worship you, Jesus. प्रभू येशू आम्ही तुझी उपासना भक्ती Our करतो. life is in you, Jesus. प्रभू येशू आमचं जीवन तुझ्यामध्ये आहे.
strength comes from you. प्रभू आमची बळ ताकद तुझ्याकडून येते. And you are the eternal hope for us. प्रभू आमच्या जीवनासाठी तू सार्वकालिक सनातन आशा. And we worship you, Lord, this time. त्यावेळेस प्रभू आम्ही तुझी उपासना भक्ती करतो. Let's sing and declare it. आपण गाऊया आणि जाहीर करूया. Let's open our mouth and declare it. आपल्या मुख उघडे परमेश्वराला गौरव देऊया. My life is in you, Lord. My strength is in you, Lord. My hope is in you, Lord. In you is in you. Come on, people of God. Everybody, come on, declare it. सर्वजण मिळून जाहीर करूया. My strength is in you, Lord. My hope is in you, Lord. In you is in you. In you it's in you. It's in you. Yes, Jesus. We worship you, God. प्रभू आम्ही तुझी उपासना भक्ती करतो. And Lord, this morning, as we're standing in your presence, प्रभू आज सकाळी आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये उभे असताना many of us are standing here with some kind of a burden, Father God. प्रभू अनेक जण या ठिकाणी काही ना काही समस्यातून चालले आहेत. I can see tears in the eyes. प्रभू त्यांच्या डोळ्यात मी अश्रू पाहू शकते. Thank you, Jesus. This morning, आज सकाळी God wants to tell you, देवाला तुम्हाला सांगायचं आहे, don't be afraid. भिवू नका, Don't be despaired. कचरू नका. Your God is with you. तुमचा देव तुमच्या बरोबर He आहे. will take care of you. तुमची काळजी तो He घेईल. will never leave and not forsake you. तो तुम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही. Because He's created you in the womb of your mother. त्याचं कारण आहे की तुमच्या आईच्या उदरात गर्भात तुम्ही असताना त्याने तुम्हाला निर्माण केलं And He आहे. knows all the plans and purpose for your lives. तुझ्या जीवनासाठी जे काही संकल्प, योजना, उद्देश त्याला All माहिती आहे. together that will work for good. म्हणजे सर्व काही तुमच्या कल्याणाकरिता होईल. Just give all your tears in the hand of God this morning. आज सकाळी आपले सर्व अश्रू देवाच्या हातात देऊया. Give yourself in the hand of mighty God. पराक्रमी देवाच्या हातात स्वतःला द्या. And tell yourself that there is one God who has given His life for your life. आणि स्वतःला सांगा की त्या देवाने तुमच्यासाठी स्वतःचा प्राण दिला आहे. And in spite of discouragement, जरी निराश झालात, you are still in the presence of God. तुम्ही देवाच्या उपस्थितीत आहात. And God is going to take care of everything. देव तुमची काळजी घेणार आहे. चाक पर अपनी रख मुझे, रूप अपना यीशु दे मुझे, जलाल का अपने बर्तन बना, आकार दे अपने हाथों से, तेरी मर्जी हो तो दे मुझे, एक ऐसी मशक मुझको बना, चाक पर अपनी रख मुझे। आइए अपने आप को हम परमेश्वर के हाथ में दे। Let's give ourselves into the hands of the Lord. Let Him make and mold us. त्याला घेऊन या, आपल्याला घडू द्या, बनू द्या. आकार दे प्रभु, आकार दे अपने हाथों से, तेरी मर्जी हो पूरी मुझ में, एक ऐसी मशक मुझको बना, फरियाद ये तुझसे खुदा, मुझको उठा, मुझको बना।
God says, I am with you. Can you just lift your hands सर्व and आपला hold हात the उंच hand of करूया. Jesus this morning? प्रभूच्या येशूचा हात You सगळ्या are हात धरूया. protected and covered by His precious blood. त्याच्या बोलल्या रक्ताने तुम्ही सुरक्षित आहात आणि त्याने तुम्हाला आच्छादित केलं आहे. So no need to fear about anything. कोणत्या गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. You are a mighty warrior and you are children of Almighty God. सर्वसमर्थवान देवाचे तुम्ही लेकर आहात आणि तुम्ही Just बलवान hold वीर His आहात. hand tight त्याचा हात घट्ट धरा. and just tell Him, Lord, I'm covered by your precious blood. प्रभूला सांग, प्रभूच्या मौल्यवान रक्ताने मी आच्छादित झालो आहे. महफूज हूँ मैं तेरे साए में खुदा, तेरा हाथ मैं कभी ना छोड़ूंगा. महफूज हूँ मैं तेरे साए में खुदा, तेरा हाथ मैं कभी ना छोड़ूंगा. अपने साए में मुझको छिपा, अपने हाथों से मुझको सजा, अपने साए मुझको छिपा, अपने हाथों से मुझको सजा. Hallelujah. Hallelujah. Let us clap offering unto Jesus. प्रभूला जोरदार टाळ्यांचा अर्पण He has करूया. created us beautifully त्याने आपल्याला सुंदर असं निर्माण केलं आहे. and we are the children of Almighty God. आपण सर्वसमर्थवान देवाचे Amen. लेकर आहोत. Thank you, आमेन. Let's worship the Lord by giving God's tithes, our offering and mystery offering unto the Lord. ज्याचं दर्शनचं आपलं दानार्पण सहकार्याचं दानार्पण देऊन परमेश्वराची भक्ती करूया.
so glad to see Pastor Annie Sonavne, the wife of Reverend Charles Sonavne from Bede. May I request you to please stand. Let's clap our hands and let's honor the servant of God. या सेवकाचा आपण आदरणीय सन्मान करूया. God bless you. देव तुम्हाला We are आशीर्वाद so also glad to have the daughter of Reverend Dr. Siri Surenshi in our midst. May I request them to please stand. रेव्हरंड डॉक्टर Let's श्री clap. सूर्यवंशी यांच्या मुली आपल्यामध्ये आहेत त्याबद्दल त्यांचं टाळ्यावर God bless स्वागत you. करूया. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. Let us turn our Bibles to Exodus chapter 15 verse 3. निर्गम याचा 15वा अध्याय आणि 3रं वचन याकडे आपले पवित्र We have been शास्त्र looking at the names of God and receiving and experiencing the power and the blessings of the names of God in the Bible. पवित्र शास्त्रामध्ये देवाचे नाव आणि त्या नावाद्वारे मिळणारे जे आशीर्वाद आणि सामर्थ्य याच्याकडे आपण पाहत Exodus आहोत. chapter 15 verse 3, the word of God says, निर्गम याचा 15वा अध्याय 3रं वचन. the Lord is a man of war, the Lord is his name. निर्गम याचा 15वा अध्याय 3रं वचन. परमेश्वर रणवीर आहे, यहोवा हे त्याचे नाव आहे. This verse is a part of the song of Moses after the deliverance from the Egyptian bondage. मिस्र देशाच्या बंधनातून सुटका झाल्यानंतर हे गीत मोशेचं आहे आणि त्या गीतामधील हे वचन शब्द आहेत. This song is a praise song thanking God of the deliverance that they saw right in front of their eyes, and they saw the mighty power of God. हे गीत आहे परमेश्वराच्या उपकार स्तुतीचं गीत आहे. त्यांची सुटका झाली, त्याच्या डोळ्यासमोर त्यांनी पाहिलं की परमेश्वराने त्याची सुटका कशी केली Moses आहे. says in this psalm that in this song that the Lord is a man of war. या गाण्यामध्ये तो म्हणतो परमेश्वर हा रणवीर आहे. And when we wait upon the Lord who is the man of war, he helps us to understand that we should not overestimate Satan. ज्यास आपण परमेश्वर हा रणयोद्धा आहे तर आपण सैतानाला अधिक लेखू नये. You know, many times we try to exaggerate Satan, we try to exaggerate him so much so that we unintentionally or intentionally we try to lift him up. सैतानालाच आपण इतका अवसभव करतो आणि आपल्याला अजाणता आपण काय करतो, सैतानाला अधिक उंचवण्याचा प्रयत्न करतो. Exodus chapter 28 verse 15, the word of God says, Ezekiel chapter 28 verse 15, एसिकेल याचा 28 अध्याय आणि 15 वचन. that Satan is a created being. सैतानाला निर्माण करण्यात He आलेला is आहे. not a creator that we should exaggerate him so much that we would give him so much high importance. तो काय निर्माण करता नाही की आपण त्याला अधिक महत्व द्यावं. But he is just a created being. त्याला निर्माण करण्यात आलेला आहे. In Psalm chapter 148 verse 2 and 5, the word of God says, स्तोत्रसंहिता 148 वचन 2 आणि 5. praise him all his angels, praise him all his hosts, let them praise the Lord, for he commanded them and they were created. स्तोत्रसंहिता 148 वचन 2 आणि 5. त्याच्या सर्व दिव्यदूतांनो त्याचे स्तवन करा, त्याच्या सर्व सैन्यांनो त्याचे स्तवन करा. 5 वचन. ती परमेश्वराच्या नावाचे स्तवन करीतो, कारण त्याने आज्ञा केली आणि ते निर्माण झाले. Angels are created beings. देवदूत जे आहेत परमेश्वराने And निर्माण before केले आहेत. Satan rebelled against God, सैतानाने देवाविरुद्ध बंड he was करण्यापूर्वी an angel in heaven. तो स्वर्गातील दूत He होता, was Lucifer. तो लुसिफर होता. And this shows that he was just a created being and not to be worshipped as a creator. तो निर्माण करण्यात आला आहे, त्याची उपासना आपण निर्माण करता म्हणून केली नाही पाहिजे हे दाखवून देत He आहे. is mighty but not almighty. तो पराक्रमी आहे परंतु सर्व पराक्रमी नाही. 1 John chapter 4 verse 4, the word of God says, पहिले योहान याचा 4 अध्याय 4 वचन. ye are of God little children and have overcome them whom, verse 1 says, the false spirit, verse 3 says, Antichrist. आपण तो पहिले योहान याचा 4 अध्याय 4 वचनामध्ये म्हटलंय, मुलांना तुम्ही देवाचे आहात आणि त्याच्यावर तुम्ही जय मिळवला आहे. तो म्हणजे कोण? सैतानावरती आपण जय मिळवलेला How आहे. many of you belong to God? किती जण देवाचे Say, आहात? I belong to God. म्हणा मी देवाचा आहे. How many are children of God? देवाचे किती लेकर आहेत त्या ठिकाणी? Some not sure. खात्री नाही. Yes, are you खात्री आहे? sure? खात्री आहे का? Yes, tell your neighbor that I am a child of God. तुझ्या बाजूच्या व्यक्तीला सांगा की मी देवाचं मूल आहे. I am a child of God. मी देवाचं मूल आहे. And I have overcome. मी विजय मिळवला आहे. I don't see much enthusiasm. I thought that you would be enthusiastic by saying that you have overcome Satan. तुमच्यामध्ये काहीच उत्साह दिसत नाही. मला वाटलं हे बोलल्यानंतर की आपण सैतानावर विजय मिळाला तुम्ही इतके उत्साहित व्हाल. Do you belong to God?
तुम्ही देवाचे आहात का? Say, I belong to God. मला मी देवाचा आहे, I am a child of मी God. देवाचं मूल आहे, And I have overcome him. मी सैतानावर विजय मिळवला आहे, I have overcome Satan, मी sorry. सैतानावर विजय मिळवलेला आहे. And if we have overcome Satan, जर सैतानावर आपण विजय मिळवला आहे, then we need to see the things that God wants us to see. देव जे दाखवत आहे त्या गोष्टी आपण पाहिले पाहिजेत. We need not see the things that we want to see. त्या गोष्टी आपल्याला पाहायला पाहिजे ते We आपण do पाहू not नये. see the things that what our situation want us to see. जी परिस्थिती आपल्याला दाखवते ते आपल्याला पाहिजे We नाही. don't see the things that people want us to see. लोक जे दाखवतात ते आपल्याला पाहिजे But नाही. if we are God's, जर आपण देवाचे if आहोत, we are children of जर God, देवाचे लेकर आपण then आहोत, we must see what God wants us to see. मग आपण तेच पाहिलं पाहिजे जे देव आपल्याला दाखवू इच्छितो. Satan is a descended one. He is one who has fallen down. सैतान जो आहे पडलेला आहे, खाली पडलेला That's what we आहे. need to see in our lives. आपल्या जीवनात तेच पाहिलं That पाहिजे. Satan has fallen down. सैतान खाली पडलेला He आहे, is no more on the throne. तो आता राजस्थानावर नाही. Ezekiel chapter 28 verse 17, the word of God says, एझेकिएल याचा 28 अध्याय 17 वचन. Thine heart was lifted up because of thy beauty. Thou hast corrupted thy wisdom by reason of thy brightness. I will cast thee to the ground. I will lay thee before the kings, that they may behold thee. एझेकिएल याचा 28 अध्याय 17 वचन. तुझ्या सौंदर्याच्या अभिमानाने तुझे हृदय उन्नत झाले, तुझ्या वैभवाने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली, त्यामुळे तू भूमीवर आदळला. Satan has been cast down, never to be ascended. सैतानाला खाली आदळण्यात आलं की परत तो वरती कधीच So the जाणार moment नाही. we think that Satan is great and we try to exaggerate him, we are tempted to overestimate him. Let us remember the fact that Satan has been cast down by God, never to be ascended. लोक सैतानाला उंचवत असतील, त्याला अधिक उंच करत असतील, परंतु आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की परमेश्वराने त्याला खाली आदळलेला आहे आणि तो कधीच वरती जाणार नाही, उंच होणार John नाही. chapter 14 verse 30, the word of God says या वर्तमान याचा 14वा अध्याय 30 that वचन. Satan, when he was on the earth, he didn't even spare Jesus Christ, the Son of God. सैतान ज्या पृथ्वीवरती होता त्याने येशू ख्रिस्ताला देखील सोडलं नाही. Right from the beginning, before his ministry would start, he was tempted on the mount of temptation. अमृता येशू ख्रिस्ताची सेवा सुरू होण्यापूर्वी आपण पाहतो त्या डोंगरावर त्याची परीक्षा करण्यात Not only आली. at that moment, but every time he was tested by Satan. केवळ त्याच वेळेस नाही, प्रत्येक वेळेस येशू ख्रिस्ताची परीक्षा करण्यात आली. Hebrews chapter 4 verse परीक्षा 15, the घेण्यात word आली. of God says इब्रिकर्स पत्र 4 अध्याय 15 that we do वचन. not have a high priest who cannot sympathize with our weaknesses, आपला प्रमुख याजक असं नाही की ज्याला आपली but सहानुभूती he नाही. was tested at all points. सर्व गोष्टी त्याची पारख करण्यात God does आली. not test us. परमेश्वर आपली It is परीक्षा the करत नाही, Satan पारख who करत brings नाही. trials in our life. सैतान आपल्या जीवनामध्ये परीक्षा आणि And the संकट word of God आणतो. says that he was yet without sin. त्याच वचन सांगते तरी येशू निष्पाप And that's होता. why the word of God says in John chapter 14 verse 30, त्यामुळे देवाचं वचन योहान कृष्णवर्तमान याचा 14वा and अध्याय Jesus 30 said, वचन. hereafter I will not talk much with you, for the prince of the world cometh and has nothing in me. योहान कृष्णवर्तमान 14वा अध्याय 30 वचन. यापुढे मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिपती येत आहे तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही. Jesus went through all the trials that we face in our आपल्या lives. जीवनात ज्या सर्व त्रासातून संकटातून येशूने तोंड दिलं And he आहे, came out victoriously through it. And त्याच्यातून येशू विजयी that's झाला. why he said that Satan has no place in me. त्यामुळे तो म्हणतो सैतानाची माझ्यावर काही And सत्ता if नाही. we call ourselves as children of God, जर स्वतःला आपण देवाचे लेकरं म्हणतो, if we call ourselves as disciples of तर Christ, स्वतःला आपण ख्रिस्ताचे शिष्य then म्हणतो. James chapter 1 verse 2, the word of God says, याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय consider it 14 वचन. joy when you face various kind of temptations. ज्यावेळेस नाना परीक्षेला तुम्ही तोंड देता त्यावेळेस आनंदच माना. Satan cannot use the temptation to terrify us. सैतान उपयोग करू शकत नाही मोहाचा You परीक्षेचा know, many आपल्याला times दहशत देण्याकरिता. when we face the trials and temptations in our life, पुष्कळशा आपल्या जीवनामध्ये त्रास we संकट get येतात. afraid. आपण घाबरतो. Because the Satan whispers in our ears and say, oh, you got saved, so you are in temptation, you have committed sin. मग सैतान आपल्या कानामध्ये कुजबुज करतो, म्हणतो तुझं तारण झालं आहे, तू मोहामध्ये पडलाय म्हणजे तू पाप केलं आहे. Temptation is not a sin, मोह हे पाप नाही, but yielding to temptation is a sin. पण पाप मोहाचे बळी होणं हे And पाप because आहे. Jesus Christ has overcome every temptation, made a way out through every temptation, James says that we should be glad when we are surrounded with various येशू temptations. ख्रिस्ताने त्या सर्व मोहातून परीक्षांमधून आपल्यासाठी मार्ग तयार केलेला आहे.
आपण त्याच्यातून पार केलं पाहिजे. त्यामुळे याकोब म्हणतो ज्या स्नान परीक्षेला आपण तोंड देतो त्यावेळेस आपण आनंदच केला पाहिजे. Satan did not have place in the life of Christ. ख्रिस्ताच्या जीवनात सैतानाला काहीच जागा नव्हती. Thirdly, he was being disarmed by Christ on the cross. कॅलोरीच्या वधस्तंभावरती सैतानाला प्रभू येशू ख्रिस्ताने बिना हत्याराचं केलं. Colossians chapter 2 verse 15, the word of God says, गलतीकारस पत्र याचा 2 अध्याय 15 वचन. and having spoiled principalities and powers, he made a shoe of them openly, triumphing over them in it. गलतीकारस पत्र 2 अध्याय 15 वचन. त्याने सत्ताधीश व अधिकाऱ्यांना नडून त्याच्या विरुद्ध वधस्तंभावर जयउत्सव करून त्याचे उघड उघड प्रदर्शन केले. Satan was disarmed on the cross of Calvary. कॅलोरीच्या वधस्तंभावरती सैतानाला बिना All हत्याराचं his करण्यात आलं. armor, no matter how powerful it was stripped up of him. किती सामर्थ्यशाली त्याचं शस्त्र होतं प्रभू येशू ख्रिस्ताने That's त्याला what Jesus did on the cross of प्रदर्शन करून Calvary for टाकलं. us. तेच येशू ख्रिस्ताने कॅलोरीच्या वधस्तंभावर Satan आपल्यासाठी was केलं आहे. disarmed, सैतानाला बिना हत्याराचं करण्यात and आलं. when we are given the armor of God, आपल्याला देवाची शस्त्र सामग्री देण्यात आली we must आहे. put on the armor of God. आपण ती शस्त्र सामग्री धारण केली Ephesians chapter पाहिजे. 6 gives us a list of the armor of God. एफिसकरस पत्र 6व्या अध्यायामध्ये The शस्त्र सामग्री the दिली आहे. helmet of salvation, शिरस्त्राण the दिलेलं आहे. breastplate of righteousness, उडस्त्राण the नीतिमत्वाची, shield of faith, विश्वासाची the ढाल, belt of truth, the two-edged sword, सत्याचा that is कमरबंद, the दुधारी तलवार two-edged sword, and the shoes that are for the readiness of the gospel. आणि पायतन दिले जे तयार आहे स्वर्थ सांगण्याकरिता. If Satan is disarmed once for all, then I must put on the armor of God every day and walk in victory. जर सैतानाला परमेश्वर येशू ख्रिस्ताने बिना शस्त्राचं केलंय तर मी दररोज शस्त्र सामग्री धारण केली When we पाहिजे आणि त्या विजयामध्ये मी चाललो पाहिजे. fully covered with the armor of God every day, जर आपण दररोज परमेश्वराच्या शस्त्र then सामग्रीने we are स्वतःला not going धारण to be केलं आहे. afraid because Satan is a disarmed foe. आपण घाबरणार नाही कारण सैताना बिना हत्याराचा आहे. The word of God says देवाचं वचन in सांगत आहे. Revelation chapter 2 verse 20 verse 2, प्रगटीकरण याचा 20वा अध्याय आणि 2रं वचन. and he had hold on the dragon, that old serpent, which is the devil and Satan, and bound him for 1,000 years. प्रगटीकरण 20वा अध्याय 2रं वचन. त्याने दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे तो आजगर यास धरले आणि त्याने 1000 वर्षापर्यंत बांधून अस्वस्थ पाडून राहिले आहे. Satan had been bound for 1,000 years. सैतानाला बंधनात बांधलेलं आहे 1000 वर्ष. And what is our state? आपली स्थिती काय आहे? We were once dead in sin. एक वेळेस आपल्या पापामध्ये आपण मेलेले But होतो. Jesus has brought us out of our sin and make us alive in Him. येशू ख्रिस्ताने आपल्याला पापातून बाहेर काढलं आणि त्याच्यामध्ये जिवंत केलं Jesus, आहे. on the 4th day, He went near the tomb of Lazarus. येशू ख्रिस्त 4थ्या दिवशी लाजराच्या And कबरेकडे गेला. He said, Lazarus, come तो म्हणला out. लाजर बाहेर ये. And the word of God says, देवाचं वचन Lazarus सांगतं, with the grave clothes came out of that tomb. लाजरस त्या कबरेतून बाहेर आला. काय त्याच्या अंगावर होतं तर प्रेत वस्त्र. The second command of Jesus is equally important as the first command. पहिली आज्ञा दिली त्याचबरोबर दुसरी आज्ञा देखील येशूची फार महत्वाची And आहे. Jesus said to the येशू people, म्हटला lose him. लोकांना म्हटला त्याला प्रेत वस्त्रापासून We खुलं have been करा. brought out of the sin into his righteousness. आपल्याला पापातून त्याने काढलं आणि We त्याच्या have been धार्मिकतेत आणलं brought आहे. out of death into life. मरणातून त्याने आपल्याला जीवनात आणलं But आहे. sad to say, we are still roaming in the grave clothes. दुःखाची गोष्ट आहे अजूनही आपण त्या प्रेत वस्त्रामध्ये फिरत आहोत. Grave clothes. आपण त्या प्रेत वस्त्रामध्येच फिरत When आहोत. we are told to lift up our hands, ज्यावेळेस आपल्या हात वरती करायचे the उपासनेला grave clothes bind our hand. आणि जे प्रेत वस्त्र आपले हात बांधून टाकतात. Cannot lift up our hand. उपासनेच्या वेळेस आपल्या हात वरती करू शकत नाही आपण. Why? का? त्या प्रेत वस्त्राने आपण बांधलं गेलो आहोत. The word of God says in Romans chapter 6 verse 13, रोमकारास पत्र 6वा अध्याय 13 वचन. those parts of our body that we used to dedicate for unrighteousness, after being saved, we are supposed to dedicate the same parts of our body for righteousness. जे आपल्या शरीराच्या आपण अनितीसाठी समर्पित करत होतो आपलं तारण झाल्यानंतर आता धार्मिकतेसाठी आपण समर्पित केले पाहिजे. Very difficult to lift up our hands because it is still in the grave clothes. फार कठीण आहे आपल्या हात वर करणे कारण आपण त्या प्रेत वस्त्रात आहोत. Very difficult to stand up.
प्रभूच्या सानिध्यामध्ये उभं राहणे फार कठीण, because still in the grave clothes. कारण अजूनही प्रेत वस्त्रामध्ये आहोत. But I do not know what happens at the couple dance in the wedding reception. मला माहित नाही की जोडप्याचं नाचणं असतं लग्नाच्या स्वागत समारंभामध्ये काय Nowadays, होतं. this is the trend in Indian marriages. Nowadays, it's a trend in Indian marriages. आजकालची ही पद्धत झाली आहे भारतीय विवाहामध्ये. Oh, when the couple dance is there, त्यावेळेस जोडप्याचा नाच असतो. some kind of instantaneous strength goes in the spine, in the hip, in the knees, and they can bend down so down and so up. They can come so easily and quickly. अचानक त्यांच्या मणक्यामध्ये, त्यांच्या कमरेमध्ये, त्यांच्या गुडघ्यामध्ये, पायामध्ये इतकी ताकद येते, खाली जातात, वर येतात, सहज येतात. Some instantaneous strength comes. ताकद येते तत्काळ. And then when the bride and bridegroom are supposed to enter the tunnel of love, आणि ज्यावेळेस ते वधूवर त्या बोगद्यातून जातात प्रेमाच्या, जे हात प्रभूच्या उपासनेमध्ये चर्चमध्ये वर जात नाहीत. I do not know what strength comes in the elbows and the shoulders. That hand are there for 5 minutes like this. मला माहित नाही हातामध्ये आणि खांद्यामध्ये किती इतकी ताकद, किती 5 मिनिटं त्यांच्या हाताचे वर असतात. The problem is that we have been raised from the dead into his life. समस्या ही की आपल्याला मरणातून त्याच्या जीवनात त्याने आणला आहे, Till we are in the grave clothes. तरी आपण त्या प्रेत वस्त्रामध्ये Romans आहोत. chapter 6 verse 13, the word of God says, रोमकरसपत्र 6:13 the वचन. faculties of our body, आपल्या शरीराचे अवयव जे our आहेत, lips, our eyes, our hands, our feet, which we used to offer to unrighteousness, now after accepting Christ, we must offer it that much energetically for the glory of God. आपले डोळे, आपले हात, आपले पाय, जे अवयव आपण अनितीसाठी देत होतो, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केल्यानंतर ते धार्मिकतेसाठी त्याच सामर्थ्याने दिले When पाहिजे. Satan has been bound for 1,000 years, I cannot be bound. I must be freed from my grave clothes to glorify the name of the Lord. सैतानाला 1000 वर्ष त्या ठिकाणी बांधण्यात आलं पाहिजे, तर मी बंधनात असलं पण नाही पाहिजे, परंतु देवाच्या नावाचं मी गौरव करत राहिलं पाहिजे. Matthew chapter 25 verse 41, the word of God says, मत्ती शिवर्तमान याचा 20वा अध्याय 41 the वचन. fifth thing about the doom or the downfall of Satan. सैतानाचा जो पृथ्वीवर आदळण्यात आला 5वी गोष्ट. Matthew chapter 25 verse 41, the word of God says, मत्ती शिवर्तमान 21वा अध्याय. then shall he say also unto them on the left hand, depart from me, ye cursed, into the everlasting fire, prepare for the devil and his angels. मत्ती शिवर्तमान 25वा अध्याय 41 वचन. मग डावीकडच्या तो म्हणेल, अहो शापग्रस्त, मज पुढून निघा, कारण सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. Satan has been descended from the heavenly throne on the earth. He could not have place in the life of Jesus. He was made an open spectacle on the cross, disarmed, and he has been bound in chains, and he is in the hellfire. सैतान जो स्वर्गात होता त्याला पृथ्वीवर आणण्यात आलं, पृथ्वीवर नंतर त्याला आता कुठे टाकण्यात आलं, तर अग्नीमध्ये टाकण्यात आलं, तो साखळ दंडाने बांधला गेला If आहे. Satan is so descended, so dethroned, so low, then why we should unnecessarily praise him and exaggerate in our जर सैतानाला lives? खाली टाकण्यात आलं, तो सर्व काही बंधनामध्ये आहे, तो बांधला गेला, मग का आपण त्याची स्तुती केली पाहिजे. Many times we are so exaggerating the reports of the आणि doctor. डॉक्टरचे जे अहवाल आहे आपण त्याच्याबद्दल इतकं Oh, कौतुक करत doctor बसतो. said this, that means my sickness will now proceed towards becoming worse and worse. डॉक्टरने आता असा अहवाल दिलाय, तर माझा आजार जो अति भयंकर होत Maybe जाईल. you are threatened by the situation in your workplace. कदाचित तुझ्या कामाच्या ठिकाणी तुम्ही घाबरत असाल Maybe there is परिस्थिती a पाहून. family problem that has become a nightmare for you. कदाचित तुमचं कौटुंबिक समस्या एखाद्या भयानक स्वप्नासारखी झाली Maybe you are असेल. disappointed this afternoon. कदाचित आज दुपारी तुम्ही निराश झाला But I want to असाल. encourage you this afternoon that look to the things that God wants you to see. परंतु आज सकाळी दुपारी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचंय, देवाने ज्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत त्या गोष्टीकडे पहा. 2 Kings chapter 6 verse 15 to 17. दुसरे राजे याचा 6वा अध्याय 15 ते 17 2 वचन. Kings chapter 6 verse 15 to 17. दुसरे राजे याचा 6वा अध्याय 15 आणि 17 वचन. Verse 15, and when the servant of the man of God Elisha was risen early and go forth, behold, an host compassed the city both with horses and chariots. And his servant said unto him, alas, my master, how shall we do? Verse 16, and he answered, fear not, for they that be with us are more than
they that be with them. And Elisha prayed and said, Lord, I pray thee, open his eyes that he may see. And the Lord opened the eyes of the young man, and he saw, and behold, the mountain was full of horses and chariots of fire around about Elisha. दुसऱ्या राजाचा 6 अध्याय 15 ते 17 वचने. सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला, तेव्हा सैन्याने घोडे व रथ यास नगरास वेढले दिसले आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्यास म्हणाला, स्वामी, हाय हाय, आता आपण काय करावे? तो म्हणाला, भिवू नको, त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. अलिशाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा, याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. तो पहा, अलिशाच्या सोबताला डोंगर अग्नीचे घोडे व रथ याने व्यापलेला गेला आहे असे दिसले. The word of God says that the servant of the man of God looked through the natural realm. त्याचं वचन सांगतं की जे देवाचा माणूस होता, सेवक होता, त्याने नैसर्गिक दृष्ट्या He पाहिलं. looked what God did not want him to look. त्याने पाहिलं देवाची इच्छा नव्हती ते पाहत होता. And he said that, alas, my master, how shall we do? आणि तो म्हटला, आता स्वामी आपण काय करायचे? You might be in a sickness and you might be thinking, God, how shall I recover from this sickness? तुम्ही आजारात असताना तुम्ही म्हणाल की देवा या आजारातून मी बाहेर कसा निघू? You might be in a financial crisis and you might say, God, how shall I recover from this financial तुम्ही crisis? आर्थिक अडचणीतून चालला असाल, तुम्ही म्हणाल देवा या अडचणीतून मी बाहेर कसा येऊ? You might be drowning in the water that are there around you and you might be saying, God, who can save me? तुमच्या अवतीभोवती पाणी असेल, त्याच्यामध्ये तुम्ही डुबत असाल, तुम्ही म्हणाल देव मला कोण वाचवेल? What does the God say? देव काय म्हणतो? Servant of God said in verse 16, 16 वचनामध्ये देवाचा सेवक म्हणाला, he answered, fear not, for they that be with us are more than they that be with them. 16 वचन तो म्हणाला, भिवू नको, त्यांच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे Who is आहेत. with us? कोण आपल्या बरोबर आहे? God Almighty is with सर्व us. समर्थान देव Hallelujah. आपल्या बरोबर Do you आहे. believe Hallelujah. that God is with us? तुझा विश्वास आहे का देव तुमच्या बरोबर आहे? Say, if God is with me, जर देव माझ्या बरोबर आहे, who can be against me? कोण माझ्या विरुद्ध असेल? A very few voice I can hear. फार थोडके लोक बोलताना मी ऐकतोय. If God is with me, जर देव माझ्या बरोबर आहे, who can be against me? कोण माझ्या विरुद्ध I असेल? shall not be afraid. मी भिणार नाही, No one can touch me. कुणी मला स्पर्श करू शकत If नाही. you believe it, जर तुम्ही विश्वास ठेवता, Satan has heard it सैतानाने ऐकलं and he आहे, is going to test your faith. तुमच्या विश्वासाची तो पारख करणार And if you आहे. believe it, you shall see the glory of जर God. तुम्ही विश्वास ठेवला तर देवाचं गौरव तुम्ही When the पाहाल. presence of God is with us, ज्यावेळेस देवाची उपस्थिती आपल्या बरोबर the word आहे, of God says, देवाचं वचन सांगतं. and Elisha prayed अलिशाने प्रार्थना and केली. said, Lord, I pray thee, open his eyes that he may see. And the Lord opened the eyes of the young man. हे परमेश्वरा, याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. परमेश्वराने तरुणाचे डोळे उघडले आणि त्याने In पाहिलं. order to walk in the victory of the Lord, देवाच्या विजयात चालण्याकरिता we must have an eye-opening encounter with God. आणि देवाबरोबर आपला असा सहवास झाला पाहिजे की डोळे उघडणारा तोंड तोंड. We need to open our eyes to that supernatural thing that God wants to show us. जेव्हाला जे अलौकिक गोष्ट दाखवायची आहे त्याच्यासाठी आपले डोळे उघडले गेले The पाहिजे. same servant of the man of God, देवाच्या मनुष्याचा तोच सेवक, when his eyes were open, त्याचे डोळे उघडल्यानंतर what does he see? तो काय पाहत आहे? He saw the mountain was full of horses and chariots of fire around about त्याने पाहिलं त्यांच्या Elisha. सोबत अग्नीचे घोडेवर रथ आहेत. Let us look at what God wants us to see. देवाला जे दाखवायचं आहे आपण ते पाहू. Your situation may show you your discouragement, your disappointment, your problems, your difficulties, your financial crisis, but look to what God wants you to see. तुमची परिस्थिती तुम्हाला दाखवल, तुमचे त्रास, तुमचे संकट, तुमची अडचण, तुमच्या आर्थिक परिस्थिती, तुमचे आजार, परंतु पहा देव काय तुम्हाला दाखवत आहे ते. Your sickness may be what you are seeing, but look to God and He will show you your healer. तुम्ही तुमच्या आजाराकडे पाहत असाल जे तुम्हाला पाहिजे, परंतु त्या आजाराकडे पहा In की your देवाच्या natural दृष्टीने realm, देव आता आरोग्य देणार In your आहे. natural realm, you might be seeing your lack. Look up to God and He will show you your providence. तुमच्या नैसर्गिक दृष्टीच्या पातळीने तुम्ही पहा की तुमच्या जीवनामध्ये उणीव आहेत, परंतु देवाच्या दृष्टीने पहा देव तुमचा पुरवठा करणार आहे. What did Jesus see?
येशूने काय पाहिलं? Luke chapter 10 verse 18. लूक म्हणायचं 10वा अध्याय 18 The वचन. word of God says, I request the Yes, choir sir. to come forward. काय म्हणत आहे? मी मंडळीला गायन वृंदाला विनंती करतो त्यांनी Luke यावं. chapter 10 verse 18. लूक म्हणायचं 10वा Let us अध्याय all stand in the 18 presence of the वचन. Lord. सर्वजण प्रभूच्या This is स्थानात what उभं राहावे. Jesus saw. येशूने हे पाहिलं. And we as followers of Christ must see what Jesus saw. येशूच्या अनुयायी नात्याने येशूने जे पाहिलं ते आपण पाहिलं पाहिजे. And Jesus said unto them and said, येशू त्यांना म्हटला, I see Satan falling like light from heaven. सैतान आकाशातून विजयासारखा पडलेला मी पाहिला. If Jesus has seen the downfall of Satan, we who are the children of God, the disciples of Christ, must see the downfall of Satan. येशू ख्रिस्ताने सैतानाला पडलेलं पाहिलंय. आपण येशू ख्रिस्ताचे शिष्य विश्वासणारे या नात्याने आपण देखील सैतानाला No पडलेलं पाहिजे more पाहिजे. you are going to see the problems and the difficulties and discouragement and sickness in your life. आता इथून पुढे तुमच्या जीवनातील त्रास, संकट, आजार तुम्ही पाहणार From नाही. this time onwards, God has opened your eyes to see what His Son has sawn. देवाने तुमचे नेत्र उघडले की जे आलिशाच्या सेवकाने पाहिलं ते तुम्ही पाहावं. Turn to your right person on your right side. तुमच्या उजव्या बाजूचा जो व्यक्ती आहे त्याच्याकडे पहा. Turn to you. Don't look at me. मग आमच्याकडे पाहू नका असं पहा. Turn उजव्या to हाताला कोण your आहे? person on your right side. तुमच्या व्यक्ती जो उजव्या हाताला त्याच्याकडे Give them पहा. a broad smile. त्याला मोठं स्मित असते द्या. Give them a broad smile. अहो एकमेकाकडे बघा ना. And say, I see the downfall of Satan. सांगा मी सैतानाला पडलेला पाहतो. I see the downfall of मी Satan. सैतानाला पडलेलं पाहिलं. Turn to your person on your left side आमच्या डावीच्या व्यक्तीकडे पहा आता and say, आणि म्हणा I see the downfall of Satan. मी सैतानाला पडलेलं पाहतो. Turn to your person on your back side. तुमच्या मागच्या Turn to your व्यक्तीकडे back पहा. side. वळा ना. I see the downfall of Satan. सैतान पडलेला मी पाहतो. Oh, some people are behaving as if they are a very close friend of Satan. काही लोक असे वागत आहे की सैतानाचे फार जवळचे मित्र, Turn जिवलग to the मित्र. person on your back side and say, I see the downfall of I Satan. see the downfall of Satan. And turn to the person in front of you तुमच्या समोरच्या व्यक्तीकडे पहा and say, let him, front person, turn behind. आणि पुढच्या व्यक्तीला सांगा वळ Yes. बघा. असं म्हणू नका I आमच्या see पुढे the कोण आहे. downfall of Satan. मी सैतानाला खाली पडलेला We पाहिला. are going to declare that Satan is defeated and we are victorious in Christ आपण Jesus. जाहीर करणार आहे सैतान पराभूत झालेला, Hallelujah. आपण विजयी आहोत. Hallelujah. हालेलुया. Are you ready? तयार आहात We are का? going to sing this song of victory. विजयाचे गीत आपण गाणार Choir आहोत. is going to do the action. I am going to do the action. गायन विरुद्ध कृती करतील आम्ही देखील करू. Let us do the action and let us declare the victory of Satan. कृती करूया. Jesus Christ. येशू ख्रिस्ताचा विजय जाहीर करूया. And the downfall of Satan. सैतान खाली Hallelujah. पडलेला. Are you willing to do it? तयार आहात का? Declare the praises of the Lord. फेसबुक वर व्हॉट्सअप वर असं करताना Let's आनंद clap करा. our hands. I have seen the downfall of Satan. Glory be to God. Let's do the action. Glory be to God. I have seen the downfall of Satan. Glory be to God. Once again, I have seen the downfall of Satan. Glory be to God. Glory be to God. After preaching the message
you have called us to be more than conquerors. प्रभू येशू आभार मानतो तू आम्हाला महाविजेता केला आहे. We thank you that Satan has been disarmed by you. प्रभू आभार मानतो सैतानाला तू बिना हत्याराचं केला आहे. We thank you, Jesus, that you have given us victory over the cross of Calvary. येशू ख्रिस्त आभार मानतो कॅलोरीच्या बलिस्तंभावर तू आमच्यासाठी विजय दिला आहे. Help us to glorify the Son of Man. मनुष्याच्या पुत्राला गौरव देण्याकरिता आम्हाला Help सहायता us to कर. glorify Jesus in our lives. आमच्या जीवनात येशूला गौरव देण्याकरिता आम्हाला Because मदत Jesus कर. is still seated on the throne. कारण येशू ख्रिस्त अजूनही Lord, सिंहासनावर as बसला we आहे. walk in, Lord, and live, as we have walked in, Lord, प्रभू जसं आम्ही आत आलो आहोत. maybe some of us have been walking here as a defeater. प्रभू काही जण या ठिकाणी आले आहेत त्यांना वाटतं की ते पराजित No पराभव more we झाला are going to आहे. walk as a defeat. प्रभू आम्ही पराभव व्यक्ती असे चालणार No more नाही. we are going to walk as discouraged. निराश म्हणून आम्ही इथून पुढे No चालणार more we are नाही. going to bow down our heads in shame. लज्जेने इथून पुढे आमचे मान आम्ही झुकवणार But as नाही. we walk out, help us to walk as conquerors. प्रभू इथून बाहेर जात असताना विजेते म्हणून Help जाण्याकरिता us आम्हाला to be मदत कर. terror to the kingdom of Satan. सैतानाच्या राज्यासाठी आम्ही दहशत And होऊ दे. because you are with us, प्रभू तू आमच्याबरोबर असल्या we shall कारणाने not be afraid. आम्ही भिणार नाही. We shall walk in victory आम्ही in this विजयात week, चालू. Lord. So या that when we आठवड्यात come next Sunday, we are going to declare the praises of the living God. जेणेकरून पुढच्या रविवारी येऊ आम्ही जिवंत देवाची स्तुती जाहीर करू. Lord, I ask your blessings upon your people this afternoon. प्रभू, आज दुपारी तुझ्या लोकांना तुझे आशीर्वाद मागतो. Meet them at the point of their need, प्रभू, Lord. त्यांच्या गरजेत त्यांची भेट घे. Let your blessings be always upon them. प्रभू नेहमीच तुझे आशीर्वाद त्यांच्यावर असू दे. We thank you for your word. प्रभू देवा वचनाबद्दल आभार मानतो. In Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने ही प्रार्थना And करतो. everybody said, सर्वांनी म्हणावं Amen. आमेन. Amen. आमेन. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and until we meet again. आमेन. Amen. You may be seated in the presence of the Lord. प्रभूच्या सानिध्यात आपण आसन ग्रहण करूया. If you're celebrating your birthday or anniversary this week and you are here, may I request you to please stand. तुमचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस तुम्ही साजरा करत असाल तर विनंती आहे की उभं राहावं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, we pray for your people who are going to celebrate their birthday anniversary in this week and online. प्रभू या प्रार्थना करतो जे प्रियजन परमेश्वर या आठवड्यात त्यांचा वैयक्तिक वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस साजरा करत जे ऑनलाईन आहेत त्यांच्यासाठी देखील Lord, we thank you for your faithfulness in their life, Lord. त्यांच्या जीवनात तू विश्वास आभार मानतो. As they are going to enter into a brand new year of their life. प्रभू, त्या जीवनाच्या नवीन वर्षात ते पदार्पण करत Help them असताना to continue to experience your faithfulness, providence and protection. प्रभू त्यांना अधिक आणि विविध विश्वासपणाचा संरक्षणाचा पुरवठ्याचा Let all your promise be fulfilled in their lives. प्रभू तुझे सर्व अपेक्षा त्यांच्या जीवनात पूर्ण होऊ दे. We as a church, we bless them in Jesus' name. मंडळी ना त्याने येशूच्या नावाने त्यांना आशीर्वादित In करतो. Jesus' name we pray. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be seated. बसूया. Let us meet each other, greet each other, extend the blessings of God with each other. एकमेकाला भेटूया, देवाच्या आशीर्वादात सहभागिता करूया. Myself, Reverend S.G. Koli, we will stand right behind the church to meet you. रेव्हरंड स्टीवन आणि रेव्हरंड शिकळ चर्चच्या मागे असतील. God bless you. Have a victorious week ahead. देव तुम्हाला आशीर्वाद देव. पुढचा आठवडा तुमचा विजयाचा असो.